कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर उभारणारा बास्केट ब्रिज शहराचं वैभव ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच प्रदूषण मुक्तीसाठी लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी केलं। तसंच शहरांतर्गत उड्डाणपूल उभारणीसाठी आणि इलेक्ट्रिक बसेस देण्यासाठी नामदार नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा आणि बास्केट ब्रिजचा पायाभरणी सोहळा शानदार पद्धतीने संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते। शिरोलीजवळच्या सांगली फाट्यावर आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं शानदार सोहळा संपन्न झाला। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील 2 टप्प्यांच्या चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा आणि शिरोलीजवळ पंचगंगा नदीवर उभारणाऱ्या बास्केट ब्रिजचा पायाभरणी सोहळा यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज कोल्हापुरात आले होते। सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात डिजिटल पद्धतीनं भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ संपन्न झाला। यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, संजय काका पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, आमदार पी.एन. पाटील, प्रकाश आवाडे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। खासदार धैर्यशील माने यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानत रस्ते विकासासाठी भरघोस निधी मिळाल्यानं संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट होत असल्याचं सांगितलं। तर खासदार धनंजय महाडिक यांनी बास्केट ब्रिजची संकल्पना सत्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत नामदार गडकरी यांच्याकडे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील विकासाच्या योजना मांडल्या। तावडे हॉटेल ते शिवाजी पूलपर्यंत उड्डाणपूल व्हावा यासह 75 इलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात अशी मागणी केली। माझी आपल्याला विनंती आहे साहेब की ज्यावेळी पूर निर्माण होतो, पुरानंतर कोल्हापूरला बेटाचं स्वरूप प्राप्त होतं, हा रस्ता कोल्हापूरमध्ये येण्यासाठी निश्चित उपयोगी होईल, पण कोल्हापुरामधून बाहेर जाण्यासाठी सुद्धा या रस्त्याचा वापर झाला पाहिजे। यासाठी आणखीन एक लेन त्यामध्ये वाढवण्यासाठी मी आपल्याला आग्रहाची विनंती करणार साहेब। पुन्हा आपल्याला त्या रस्त्याची कनेक्टिव्हिटी पडणार नाही, बंद होणार नाही। 3 लेनच्या ऐवजी 4 लेन आपण तो करावा। कोल्हापूरची साईज कमी आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपण विजन ठेवून काम करता, मी नागपूरचा आपला फ्लायओव्हर बघितला, मुंबईचे आपले फ्लायओव्हर बघितले, कोल्हापूरमध्ये सुद्धा साहेब आम्हाला 6-7 फ्लायओव्हरची आवश्यकता आहे। हे सगळे NHशी जोडून असलेले आहेत। NH 48 जो पूर्वीचा होता साहेब, मी आपल्याला मुद्दामून पत्र देईन इथं। NH 48 यामध्ये शहराअंतर्गत शिवाजी पूल ते मार्केट यार्ड, CPR चौक, दसरा चौक, विनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, ताराराणी चौक आणि मार्केट यार्ड, म्हणजे जिथं आपला बास्केट ब्रिजचा फ्लायओव्हर उतरणार आहे तिथून ते पूर्ण कोल्हापूरच्या पलीकडच्या शिवाजी पुलाच्या पंचगंगेपर्यंत फ्लायओव्हर्स व्हावेत अशी आमची मागणी आहे साहेब। त्याला जोडून काही जर आपण थोडे राईट आणि लेफ्टला विंग दिले तर महालक्ष्मी मंदिरासाठी रस्ता होऊ शकतो। फुलेवाडी नाका ते फुलेवाडी रिंग रोड, क्रशर चौक, संभाजीनगर स्टँड, कळंबा फिल्टर हाऊस, सायबर चौक, तो सुद्धा नॅशनल हायवे 48चाच पूर्वीचा हा भाग आहे। जुना राष्ट्रीय महामार्ग शिये फाटा उजळाईवाडी ते ताराराणी चौक आणि उजळाईवाडी असा तोही नॅशनल हायवे 48 क्रमांकामध्ये आहे। त्याचबरोबर साहेब आपण मगाशी सांगत होता की CRF मधून काही रस्ते मंजूर आहेत, तर त्याची एक मोठी यादी आमचे जे प्रपोज रस्ते आहेत ते सुद्धा साधारण 8-9 रस्ते आहेत। फार त्याला रक्कम लागणार नाही, फक्त 152 कोटी रुपये लागणार आहेत फक्त। कोल्हापूर शहरामध्ये एक दर्जेदार आणि आकर्षक कमान असली पाहिजे, ज्याला हिस्टॉरिकल आणि कल्चरल हेरिटेज असावं, अशा पद्धतीची एक भव्य दिव्य कमान। त्याला काही वेगळ्या बजेटची गरज नाही, यामध्ये बजेट शिल्लक आहे। जो आयलँड तयार होणार आहे इथं, आता त्या आयलँडच्या इथं एक इंटरनॅशनल पद्धतीचा आयलँड बनावा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा तिथं व्हावा। येताना कोल्हापूरमध्ये लोकांनी येताना छत्रपती शाहू महाराजांना मुजरा करून कोल्हापूरमध्ये यावं, अशा पद्धतीची मी विनंती आपल्याला करणार आहे। दिल्लीमध्ये 2-3 वेळा आपण भेटलो, आपण त्याच्यासाठी पाठपुरावा सुरुवात केलेली आहे। कोल्हापूर महापालिकेअंतर्गत सर आम्हाला 75 इलेक्ट्रिक बसेस पाहिजे आहेत, ते आपण द्यावेत, ही विनंती मी आपल्याला करणार आहे। मी आपल्याला सांगतो बंधू भगिनींनो, महेंद्रनाथ पांडे म्हणून आमचे माननीय मंत्री महोदय आहेत, मी गडकरी साहेबांच्याकडे गेलो आणि साहेबांना सांगितलं की आम्हाला साहेब 75 इलेक्ट्रिक बसेस पाहिजेत। ताबडतोब साहेबांनी पांडे साहेबांना फोन लावला, ताबडतोब मला एक पत्र सांगितलं, ठेंग साहेबांना एक पत्र लिहून द्या, पत्र नेऊन त्यांच्या ऑफिसला दिलं आणि मी अपेक्षा करतो साहेब या बजेटमध्ये किंवा यावेळी 75 इलेक्ट्रिक बसेस आमच्या कोल्हापूर महापालिकेला आपण द्याव्यात, जेणेकरून आमच्या कोल्हापूरच्या नागरिकांचं सगळं दळणवळण जे आहे किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते सुद्धा मजबूत व्हावं।
2017 साली बास्केट ब्रिजची संकल्पना मांडल्यावर नामदार गडकरी यांनी तत्काळ त्याला मंजुरी दिली. काही मंडळींनी राजकारणातून बास्केट ब्रिज संकल्पनेची कुचेष्टा केली. मात्र जे बोललो ते करून दाखवलं असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. कोल्हापूर शहराच्या चारही बाजूला 8 फ्लायओव्हर तयार व्हावेत, तसंच ऐतिहासिक वारसा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील काही गडकिल्ल्यांवर रोपवे तयार व्हावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. खासदार संजय मंडलिक, संजय काका पाटील यांनीही आपल्या मनोगतात नामदार गडकरींच्या विकासात्मक दृष्टीचा उल्लेख केला. तर नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांचीही यावेळी भाषणं झाली. नामदार नितीन गडकरी यांनी मनोगत व्यक्त करताना कोल्हापूरकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या. सांगली कोल्हापूर रस्ता सिमेंटचा बनवला जाईल असं सांगून कोल्हापूर शहरातील अंतर्गत रस्ते बनवण्यास तयार आहोत, मात्र नगरोत्थान योजनेतून भूसंपादन करून द्यावं असं नमूद केलं. संपूर्ण देशात महामार्गाचं जाळं विकसित होत असून महत्त्वाची शहरं जोडली जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडकोटांवर रोपवे उभारण्यासाठी प्रस्ताव द्यावा, त्याला मंजुरी देऊ असं सांगत कोल्हापूरला 75 इलेक्ट्रिक बस देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रगती आणि विकास जरूर व्हावा, मात्र प्रदूषण मुक्तीसाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केलं पाहिजे, तरच शाश्वत विकास होऊ शकतो असं ते म्हणाले. विकास कामांसाठी आपल्या देशात पैशाची कमतरता नाही, तर इच्छाशक्ती हवी असंही ते म्हणाले. पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर हा जो हायवे हा अनेक वेळा बंद होत होता. पण आता धनंजयनी ज्याप्रमाणे सांगितलं की ज्या प्रकारचा पूल आता बांधला जाणार आहे, तर यानंतर पुढे भविष्यात कधीही कितीही पाऊस आला आणि किती मोठा पूर आला तरी ट्रॅफिक थांबणार नाही असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. दुसरा एक रस्ता आहे ज्याने आम्हाला सगळ्यांना खूप छळलं, तो म्हणजे सांगली आणि कोल्हापूरचा. त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये भुजबळ साहेब असताना त्यांनी हा रस्ता BOTत दिला. त्यातल्या टीका टिप्पणीत मी काही जात नाही, पण हा रस्त्याची अवस्था अतिशय वाईट होती आणि जेव्हा जेव्हा इथून पुणे लोकप्रतिनिधी स्वतः त्यांनी या रस्त्याचा उल्लेख करायचे. त्यामुळे संजय काकांनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे मी तुम्हाला गॅरंटी देतो की सांगली ते कोल्हापूर हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आम्ही बांधू आणि 50 वर्ष या रस्त्यावर एकही गड्डा पडणार नाही याची गॅरंटी देतो. असा मोठा पक्का करून देऊ. तुम्ही गड्डा करतो म्हणलं तरी होणार नाही. आणि तिसरी गोष्ट चंद्रकांत दादांनी सांगितली की मी मनात आणलं तर समुद्रही आणतो. तर महाराष्ट्रात मी वर्धेला समुद्र नेला आणि जालन्याला नेला. पण आज धैर्यशील माने यांनी मागणी केली की एक मोठा हातकणंगले इथे 400 एकर जागा महाराष्ट्र सरकारची आहे आणि ती जागा जर महाराष्ट्र सरकार देणार असेल तर इथे सॅटेलाईट किंवा ड्रायपोर्ट म्हणजे इथून डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्टची व्यवस्था या जागेवरून होईल. त्याला रेल्वेचे कनेक्शन पण आम्ही देऊ आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून एक्सपोर्ट इम्पोर्ट करायला सगळ्या फॉर्मॅलिटी तर इथेच होतील. डायरेक्ट कंटेनर JNPTमध्ये किंवा कुठल्याही पोर्टवर जाईल आणि कुठलाही त्रास होणार नाही. म्हणजे समुद्र इथे पोहोचला असंच ते होणार आहे. कोल्हापूर ही उद्यम नगरी आहे, मात्र आता इथल्या उद्योजकांनी निर्यातक्षम बनावं अशी अपेक्षा व्यक्त करतानाच हातकणंगलेजवळ 400 एकर जागा उपलब्ध करून लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा मनोदयही नामदार गडकरी यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर देशात काही चुकीची धोरणं राबवली गेली, पण आता देश झपाट्यानं बदलत असून आत्मनिर्भर भारत साकारत आहे असंही ते म्हणाले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, मकरंद देशपांडे, राहुल चिकोडे, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.